नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वसुहत्या जोराने नंदिनीच्या पोटावर मारत असतात. आता विक्रम, घरातील सर्वच जण घाबरतात. काव्यासुद्धा घाबरते आणि म्हणू लागते, वसुहत्या काय करताय तुम्ही? थांबवा ही सगळं काही. तर वसुहत्या काव्याला म्हणतात, ओरडू नकोस. हां, ओरडलीस तर एक वेळ तुझ्या बाळाला त्रास होऊ शकतो, पण हिच्या पोटावर कितीही मारलं ना तरीसुद्धा हिला जरासुद्धा त्रास होणार नाही आहे. कारण मुळात हिच्या पोटात बाळच नाही आहे, ही प्रेग्नेंटच नाही आहे. असं म्हणत वसुहत्यांनी आता नंदिनीचं सत्य सर्वांसमोर आणलेलं असतं. आता मात्र जीवा शांतच होतो. त्याच्या डोळ्यात फक्त अश्रू असतात. नंदिनीसुद्धा खूप रडत असते. तर वसुहत्या जीवाकडे पाहतात आणि म्हणतात, काय रे जीवा, सगळं काही तू सांगतोयस की मी सांगू? जीवा मात्र काहीच बोलत नाही. तर त्यावेळी वसुहत्या म्हणतात, विक्रम आणि मानिनी या नंदिनीचं मिसकॅरेज खूप आधी झालं आहे आणि ही गोष्ट या दोघांनी इतके दिवस आपल्या सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. आता हे ऐकल्यानंतर विक्रम यांना वसुहत्यांच्या बोलण्यावर काही विश्वास बसत नसतो आणि म्हणूनच विक्रम जीवाकडे जातात आणि जीवाला म्हणतात, जीवा, ही वसू काय बोलते? ही जे काही बोलते ते खरं आहे का? इथे मात्र आपल्या ताईच्या बाबतीत हे सगळं काही ऐकून काव्या मात्र पूर्णपणे बिथरून गेलेली असते. तिला हे सगळं काही सहन होत नसतं. तिला खूप त्रास होत असतो. काव्याला वसुहत्यांचे शब्द पुन्हा पुन्हा आठवत असतात आणि या सगळ्याचा त्रास तिला इतका होतो की ती तिथेच खाली कोसळते. आता पार्थ, घरातील सर्वच जण तिला सावरतात. तर मानिनीताई आर्याला म्हणतात, आर्या बघ, काव्याला काय होतंय, जरा चेक कर. तर त्याचवेळी काव्या हाताने सगळ्यांना थांबवते. आता काव्याला नंदिनीताईसोबतचे प्रत्येक क्षण आठवत असतात. नंदिनीताईला तिने तिच्या डोक्यावर हात ठेवत शपथ घ्यायला सांगितलेली असते आणि म्हणालेली असते, नंदिनीताई, घे माझी शपथ आणि सांग मला की तुझं मिसकॅरेज झालेलं नाही आहे. तर त्यावेळी नंदिनीने काव्याची शपथ घेत तिला सांगितलेलं असतं की त्या रोडवर माझं मिसकॅरेज झालं नाही. घे माझी शपथ आणि सांग, ॲक्सिडेंटमुळे माझं मिसकॅरेज झालेलं नाही. तर त्यावेळी नंदिनीने काव्याची शपथ दिली असते, कारण मुळात नंदिनीचं मिसकॅरेज हे ॲक्सिडेंटमुळे झालेलंच नसतं. म्हणूनच नंदिनीने काव्याच्या डोक्यावर हात ठेवत काव्याची शपथ घेत काव्याला सांगितलेलं असतं, काव्या, मी तुझी शपथ घेऊन सांगते की IIP रोडवर झालेल्या ॲक्सिडेंटमध्ये मी माझं बाळ गमावलेलं नाही आहे, माझं मिसकॅरेज झालेलं नाही आहे. काव्याला ते सर्व क्षण आठवतात. तर त्यानंतर काव्याने रंगवलेली ती स्वप्न, नंदिनीताई, तू माझ्या बाळाला सांभाळशील, मग तुझ्या बाळाला कोण सांभाळेल? ते शांत बसणार आहे का? ठीक आहे, काही हरकत नाही. तू जर माझ्या बाळाला सांभाळणार असशील तर मग मात्र तुझ्या बाळाला मला सांभाळावंच लागेल. ते जरी ऐकत नसेल तरी मावशी म्हणून मला सांभाळून घ्यावंच लागेल. त्याची मावशी आहे ना, काव्या मावशी. ताई, अगं आजवर इतक्या गोष्टी वाटून घेतल्या आहेत ना आपण, मग आता हे सुद्धा वाटून घेऊया. आपल्या बाळांचं रडणं सुद्धा आपण वाटूनच घ्यायचं आहे. असं म्हणत काव्या नंदिनीचा हात हातात घेत तिने खूप सारी स्वप्न रंगवलेली असतात. तर त्यावेळी काव्या नंदिनीचं पोट पाहते आणि म्हणते, ताई, तुझं पोट? नंदिनी घाबरते आणि म्हणते, माझं पोट काय? तर त्यावेळी काव्या म्हणते, अगं दिसायला लागलंय हळूहळू. आता तू सुद्धा आई होतेस हे तुझ्या पोटावरून दिसतंय बरं का. पण एक मिनिट ताई, मला एक सांग, मी साडी नेसली आहे, मग तू का साडी नेसली नाही आहेस? ताई, आपलं ठरलंय की नाही गं, प्रेग्नेन्सीचा हा प्रवास आपण दोघींनी एकत्र मिळून एन्जॉय करायचा आहे. तू जा आणि पटकन साडी नेसून ये. तर त्यावेळी नंदिनी काव्याला म्हणते, अगं नाही, माझ्याबद्दल कळायला अजून महिना आहे, त्यामुळे मुद्दामच मी ड्रेस घातला आहे. असं म्हणत नंदिनी काव्याशी खोटं बोललेली असते. परंतु काव्याने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवलेला असतो आणि नंदिनीला म्हणते, आजच्या घरी बायका येणार आहेत ना, त्यातील काही बायका इतक्या अनुभवी आहेत की त्या तुझ्याकडे पाहतील, तुझ्या पोटाकडे पाहतील आणि लगेच ओळखतील की तू प्रेग्नेंट आहेस. काव्याला आता वसुहत्यांचं बोलणं आठवतं. वसुहत्या म्हणालेल्या असतात, मोहित्यांच्या घरची हिस्ट्रीच आहे ना की मिसकॅरेजची. मग नंदिनी ज्या पद्धतीने धावपळ करते त्यावरून असं वाटतंय की नंदिनीचंच मिसकॅरेज होईल. हे सर्व क्षण आता काव्याला आठवत असतात आणि त्यावेळी सुद्धा काव्या अशीच बिथरून गेलेली असते. काव्या नंदिनीला म्हणते, ताई, असं काही होणार तर नाही ना? तुझं बाळ सुखरूप आहे ना? असं म्हणत तिने नंदिनीच्या पोटावर हात ठेवलेला असतो. तर त्यानंतर काव्याला नंदिनीच्या वागण्याचा संशय आलेला असतो आणि म्हणूनच ती पार्थला म्हणते, मला तर आता जास्त संशय येऊ लागला आहे. म्हणजे आईने आपल्याला मगाशी प्रश्न विचारला की तुम्ही चौघेही एकत्र कसे, त्यावेळी नंदिनीताईने सराईतपणे चटकन एक खोटं उत्तर दिलं.
नंदिनी तेही काहीतरी खोटं बोलतेय. तर त्यानंतर नंदिनीचं बोलणं, अगं बघ ना काव्या, आपली बाळं किती त्रास देत आहेत. तूच आता मावशी म्हणून ओरड बरं आणि तूच सांग आईला जास्त त्रास देऊ नकोस. असं म्हणत नंदिनी काव्याचा हात आपल्या पोटावर ठेवते आणि काव्याला हे दाखवून देत असते की हो, मी खरंच प्रेग्नेंट आहे. आणि त्यावेळी कुठे काव्याचा या गोष्टीवर विश्वास बसतो. तर त्यानंतर काव्या नंदिनीचा हात हातात घेते आणि नंदिनीला म्हणते, तू यानंतरचे प्रत्येक प्रेग्नेन्सीचे महिने माझ्यासोबत छान एन्जॉय करशील. तुझी सुखदुःख माझ्यासोबत शेअर करशील, हो ना नंदिनी ताई? तर त्यावेळी काव्याला नंदिनी वचन देत म्हणते की हो नक्की. तर त्यावेळी काव्य नंदिनीला म्हणते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाने अगोदर लाथ मारली की? तर त्यावेळी नंदिनी म्हणते, तुला सांगेन, सगळ्यात अगोदर मी तुलाच सांगेन. असं म्हणत नंदिनीने त्यावेळी काव्याला प्रॉमिस केलेलं असतं. तर त्यानंतर विजय आणि रम्याने ज्यावेळी नंदिनीचं हे सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं, ते खोटं पोट सगळ्यांसमोर आणलेलं असतं, त्यावेळी मात्र पुन्हा एकदा त्या दोघांनी सगळ्यांचा विश्वास संपादन केलेला असतो. नंदिनी म्हणालेली असते की ज्यावेळी बायकांचं हळूहळू पोट मोठं होऊ लागतं आणि त्यांना कामं करणं अवघड होतं, म्हणूनच हे सगळे काही पराक्रम जीवांनी सुद्धा केले होते. तर जीवा म्हणतो, हो, हे सगळं काही मी माझ्या बायकोला हसवण्यासाठी केलं. आता एक काम करतो ना, तुम्हा सगळ्यांना सुद्धा हसवतो. असं म्हणत ते खोटं पोट लावत जीवाने चालून दाखवलेलं असतं. तर त्यानंतर काव्याच्या पोटावर हात ठेवत काव्याच्या बाळाचा स्पर्श जाणवताच नंदिनीच्या डोळ्यात आलेले ते अश्रू, हे सर्व क्षण काव्याला आठवतात आणि नकळतच काव्या भानावर येते. नंदिनीच्या पोटावर हात ठेवायला जाते. आता नंदिनी खूप रडत असते आणि ज्यावेळी काव्या नंदिनीच्या पोटावर हात ठेवते तेव्हा मात्र आता काव्याला सत्य कळालेलं असतं आणि तेव्हा मात्र काव्याला धक्काच बसतो. नंदिनी सुद्धा आता कोणतीही गोष्ट लपून न ठेवत तिने लावलेलं खोटं पोट आता ती सगळ्यांसमोर घेऊन येते, सगळ्यांना सत्य सांगते. खरं तर सगळ्यांना ते खोटं पोट दाखवत आपण प्रेग्नेंट नाही आहोत हे शेवटी नंदिनीने सगळ्यांनाच सांगितलेलं असतं. आता मात्र विक्रम यांना खूप धक्का बसतो, कारण त्यांचा नंदिनीवर पूर्ण विश्वास असतो आणि आता मात्र नंदिनीचे काही वागलेली असते त्यावर कोणाचाच विश्वास नसतो. विक्रम नंदिनीला प्रश्न करत म्हणतात, नंदिनी खरंच तू प्रेग्नेंट नाही आहेस? तेव्हा मात्र नंदिनी रागानेच तिच्या हातातील ते खोटं पोट फेकून देते. आता वसू आत्या आणि रम्या एकमेकांकडे पाहतात आणि त्यानंतर ते खोटं पोट वसू आत्या हातात घेतात आणि म्हणतात, खोटं पोट आठवतंय ना? खोटं पोट, असंच एक खोटं पोट आम्ही तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांना दाखवलं होतं. पण त्या दिवशी विक्रम तू तुझ्या सुनेची नंदिनीची बाजू घेतलीस आणि त्यावेळी विक्रम तू माझ्या लेकीच्या रम्याच्या कानाखाली मारलंस. आठवतंय का? सगळं आठवतंय का? तर त्यावेळी विक्रम यांना ती सगळी गोष्ट आठवू लागते. नंदिनीवर विश्वास ठेवत त्यांनी रम्याच्या सनसनीत कानाखाली मारलेली असते आणि म्हणालेले असतात, यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, नंदिनीच्या बाबतीत अशा कोणत्याही गोष्टी मी खपवून घेणार नाही. नंदिनी कधीही खोटं बोलत नाही आणि ती खोटं बोलणार सुद्धा नाही. विक्रम यांचा ठाम विश्वास असतो आणि म्हणूनच त्यांनी रम्याला धडा शिकवलेला असतो. परंतु आता जे सत्य बाहेर येतं त्यामुळे विक्रम यांनाही धक्का बसतो. तर रम्या म्हणू लागते, आई अगं कुठे लक्ष देतेस? हा तर या घरचा नियमच आहे, चोर सोडून संन्यासाला फासावर लटकवायचं हे यांचं ठरलेलंच आहे. आपण कितीही काही केलं तरी सुद्धा त्यांना त्यांच्या या सुनाच महान वाटणार आहेत. मी खरं बोलायला गेली म्हणून मार खाला आणि ही नंदिनी खोटं बोलून सुद्धा उजळ मात्याने फिरत होती, पण तिला कोणती शिक्षा दिली नाहीये. आणि आई फक्त ती खोटं पोट लावून फिरत नव्हती, तर खोटं पोट लावून मिरवत होती. अगदी असं दाखवत होते की आपण खरंच प्रेग्नेंट आहोत. या सगळ्या गोष्टींचा नंदिनीला खूप त्रास होत असतो. वसू आत्यांचं हे टोचून बोलणं, रम्याचे हे आरोप, या सगळ्याने नंदिनी मात्र कोलमडून गेलेली असते. ती खूप रडत असते. परंतु वसू आत्या आणि रम्या एकही संधी सोडत नसतात. वसू आत्या म्हणतात, विक्रम मानेनी तुम्हाला कळतंय का? आता तरी तुमचे डोळे उघडतायत का? अरे तुमची ही नंदिनी म्हणजे एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. अरे खोटं बोलतेय ती. अरे सगळ्यांचाच तिने विश्वासघात केला आहे. तुमच्या डोळ्यात धूळ फेकते ती. अरे तिची प्रेग्नेन्सी खोटी आहे, तिचे डोहाळे खोटे आहेत, तिची चोर उटी, या सगळ्या गोष्टी खोट्या होत्या. तुम्हाला कळतंय का? मानिनी विक्रम या नंदिनीने तुम्हाला फसवलंय, गंडवलंय सक्षम. तुम्हाला अजिबात कळत नाहीये का की अजूनही तुमचा तिच्यावर विश्वास आहे?
तुमचा या नंदिनीवर विश्वास आहे, परंतु माझ्यावर नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ही ज्यावेळी वसुंधरा शितोळे बोलते ना, तेव्हा ती खरंच बोलते. पण तुम्हाला जर विश्वास ठेवायचाच नसेल तर मी तरी काय करणार. पण हीच गोष्ट खरी आहे की नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे आणि ती आत्तापर्यंत तुम्हा सगळ्यांशी खोटं बोलत आली आहे. नाही, या घरात सगळ्यात खरं बोलण्याची मक्तेदारी ही फक्त नंदिनीकडेच होती ना. नंदिनीच खरं बोलू शकते, ती कधीही खोटं बोलत नाही, कोणावर अन्याय होऊ देत नाही. पण आज सिद्ध झालंय ना की नंदिनी आतापर्यंत सगळ्यांशी खोटं बोलत होती. तिने सगळ्यांनाच खोटं सांगितलं होतं की ती प्रेग्नेंट आहे. आणि आज तर ही गोष्ट सिद्ध झालीच ना की ही नंदिनी फक्त खोटारडीच नाही तर लबाडसुद्धा आहे. घरातील सर्वच जण शांत असतात, परंतु वसुआत्यांचं तोंड काही बंद राहत नसतं. वसुआत्या मानिनीताईंना म्हणतात, तरी मानिनी, मी तुला नेहमीच सांगत आले की तुझ्या सुनांवर लक्ष ठेव आणि सुनांच्या हारी गेलेल्या या दोन्ही मुलांकडे लक्ष ठेव. परंतु नाही, माझं बोलणं हे तुला नेहमी खोटंच वाटत आलं. कधीही माझ्या बोलण्यावर तू विश्वास ठेवलासच नाही मानिनी. सतत मी सिद्ध करून देण्याचा प्रयत्न केला, सतत तुला या सगळ्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला की या नंदिनीच्या नादी लागून गेले 5 ते 6 महिने तुझा मुलगा जीवा धादांत खोटं बोलतोय आपल्याशी. परंतु नाही, तुझा तर माझ्यावर विश्वासच नाही ना मानिनी. तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी नंदिनीला सहन होत नसतात आणि म्हणूनच नंदिनी जीवाला म्हणालेली असते की जीवा, नाही, आता मला एकच गोष्ट निवडावी लागेल, आपलं खोटं की घरच्यांचा विश्वास. आता घरच्यांचा विश्वास मिळवण्यासाठी नंदिनीने ठरवलेलं असतं की मानिनीताईंना सगळं सत्य सांगायचं आणि म्हणूनच नंदिनी मानिनीताईंच्या रूमच्या तिथे आलेली असते. परंतु त्याचवेळी मानिनीताई विक्रम यांना म्हणत असतात की आता मला या बाबतीत कोणतंही चुकीचं ऐकायचं नाहीये, कोणतीही चुकीची गोष्ट घडली तर मी नाही सहन करू शकत. आणि त्यावेळी मात्र नंदिनीने आपला निर्णय बदललेला असतो. नंदिनी जीवाला म्हणते, मी उगाचच रूममध्ये कटकट केली, पण आता मला असं वाटतंय की नाही, आईबाबांना एवढ्यात काहीही सांगायला नको. आणि त्यावेळी नंदिनीने हा विषय तिथेच थांबवलेला असतो. तिने मानिनीताईंना कोणतंही सत्य कळू दिलेलं नसतं. तर दुसरीकडे जीवासुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. नंदिनीला होणारा त्रास त्याला जाणवतो आणि त्यावेळी जीवा म्हणालेला असतो, तू काळजी करू नकोस, उद्याच मी हे सगळं काही आईला सांगेन आणि ती तुला काहीही बोलणार नाही. जे काही असेल ते मी सामोरं जाईन आणि मी या सगळ्या गोष्टी हँडल करेन, पण तू नको त्रास करून घेऊस. आणि हो, मी तुझ्यासोबत आहे. लग्नात 7 फेरे घेत असताना मी तुझा हात हातात घेत मी तुला वचन दिलं आहे आणि मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. जे काही असेल ते आपलं असेल, डोंट वरी, मी तुझ्यासोबत आहे, असं म्हणत जीवाने नंदिनीला जवळ घेतलेलं असतं, तिला सावरलेलं असतं. मानिनीताईंना नंदिनीने इतकं खोटं सांगितलेलं असतं की ते प्रत्येक क्षण नंदिनीला आठवतात. मानिनीताईंनी नंदिनीला विचारलेलं असतं की अगं सांगा तरी, तुम्ही इतका वेळ कुठे होता. त्यावेळी नंदिनी खोटं बोलत म्हणालेली असते, आई अहो ते काय झालं, बाईकवरून उतरताना माझा पाय जरा मुरगळला. ते काय झालं, आम्ही चौपाटीवर गेलो होतो ना, तिथे वाळू होती. हे सुद्धा नंदिनीने त्यावेळी खोटंच सांगितलेलं असतं. नंदिनी जीवाला म्हणते, सॉरी, मी आत्तासुद्धा खोटं बोलले. मला माहीत आहे की आपलं ठरलं होतं सगळ्यांना सत्य सांगायचं, पण तर त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो, मला माहीत आहे आपण थांबलो कारण तुला काव्याची काळजी वाटत होती. काव्याच्या काळजीपोटी तू कोणालाही सत्य कळू दिलं नाहीस, हो ना. आता नंदिनी आणि जीवाला हे सर्व क्षण आठवतात. तर त्यानंतर जीवाला आठवतं, जीवा नंदिनीला म्हणालेला असतो, ऐक, मी जे काही आता सांगतोय ते आपल्याला करावंच लागेल, कारण आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. त्यामुळे मी जे काही सांगतोय ती गोष्ट तुला करावीच लागेल. आता तुला खोटं पोट घेऊन वावरावं लागेल. आणि त्यावेळी जीवाने खोटं पोट आणलेलं असतं. नंदिनी जीवाला म्हणते, मी ट्राय करून बघते. आता नंदिनी ज्यावेळी ते खोटं पोट लावून येते त्यावेळी खरंच नंदिनी प्रेग्नेंट असल्याचा भास त्या दोघांनाही होत असतो. आणि त्यावेळी नंदिनी आणि जीवा खूप इमोशनल झालेले असतात. त्यांना आपलं बाळ हवं असतं आणि नंदिनीने ते बाळ गमावलेलं असतं. जीवा खूप रडत असतो, तरीसुद्धा जीवा नंदिनीची साथ काही सोडत नसतो. दोघंही हतबल झालेले असतात. परंतु काव्याची परीक्षा आणि काव्याची डिलिव्हरी हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात यासाठीच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं असतं. या सगळ्यात काव्याला खूप त्रास होत असतो. नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये नंदिनी असते. त्यावेळी एका बाळाला वाचवण्यासाठी नंदिनी पुढे येते आणि त्याच वेळी
त्या खाली पडलेल्या बॉटलवरून नंदिनीचा पाय घसरतो आणि त्यावेळी नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं असतं. नंदिनीचं मिसकॅरेज हे IIP रोडवर नाही तर हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा जीव वाचवताना झालेलं असतं. तरी ते मानिनीताईंनी दोघींच्याही हातात बांधलेला तो संरक्षणाचा धागा आणि त्यावेळी काव्याने त्या रस्त्याचं काम केलेलं असतं. त्यावेळी काव्या म्हणालेली असते, आई त्या रस्त्याचं काम करणं खूप गरजेचं होतं आणि ते मी केलं. अहो जरतरच्या गोष्टी कशाला. मागच्या महिन्यात नंदिनीताईचा अपघातसुद्धा त्याच रस्त्यावर झाला होता. आणि त्यावेळी मानिनीताई वसुआत्यांना म्हणालेले असतात, वसुताई अहो तुम्हीच बरोबर बोलत होता, मीच चुकले. मी माझ्या मुलांवर माझ्या सुनांवर आंधळा विश्वास ठेवला आणि काय झालं, शेवटी मलाच ठेच लागली ना. माझ्यासारख्या बाईला माझ्यासारख्या आईला असंच पाहिजे खरं तर, असं म्हणत मानिनीताईंनी या सगळ्याचा दोष स्वतःलाच दिलेला असतो आणि त्यांनी स्वतःलाच त्रास करून घेतलेला असतो. आणि त्यावेळी नंदिनी आणि काव्या त्यांना थांबवतात. तर आता वसुआत्या म्हणतात, सांगा ना नंदिनीची थोरवी सांगा, आमची नंदिनी अशी आमची नंदिनी तशी, ती कधी खोटं बोलत नाही, महानतेचा पुतळा असणारी तुमची ही नंदिनी ना, मग बोला आता. आता मात्र या सगळ्याचाच नंदिनीला खूप त्रास होतो. नंदिनी रागानेच तिथून निघून जात असते. जीवा नंदिनीला थांबवतो आणि म्हणतो, थांब नंदिनी, तू कुठेही जाणार नाहीयेस. तर त्यावेळी वसुआत्या मानिनीताईंना म्हणतात, मानिनी अगं कोणीही कोणाचं नसतं. या काल आलेल्या मुली यांना काय असणार गं या घराबद्दल या खर्चांबद्दल माया. अगं त्यांना काही फरक पडत नाही. वसुआत्या नंदिनीकडे येतात आणि म्हणतात, नंदिनी अगं काही वर्षापूर्वी तुझ्या बापाने माझ्या नवऱ्याचा असाच घात केला होता आणि आता ही मुलगी इथे येऊन विक्रम आणि मानिनी यांचा सुद्धा असाच घात करते. ए नंदिनी मला एक सांग, तू वागली असतीस का गं स्वतःच्या आईवडिलांसोबत असं. वसुआत्या म्हणतात, आणि शारदा तुला तर हे आधीपासूनच माहीत असेल ना. आता मात्र विक्रम शारदाताईंकडे पाहतात आणि म्हणतात, शारदा वहिनी. परंतु त्यावेळी मात्र शारदाताई मानिनीताईंकडे येतात आणि म्हणू लागतात, मानिनी वहिनी खरंच सांगतेय, माझी नंदिनी वाईट नाहीये हो. नंदिनीचा हेतू चुकीचा नव्हता, ती खरंच खोटारडी नाहीये. असं म्हणत शारदाताई हात जोडतात आणि म्हणू लागतात, मानिनीताई माझ्या लेकीचा रागराग नका करू, तिच्यावर नका चिडू. आता मानिनीताईंना ते सर्व क्षण आठवत असतात. मानिनीताई नंदिनीला म्हणालेले असतात, नंदिनी या घरात स्वतःला एकटं समजू नकोसा बाळा, मी आहे तुझ्यासोबत. अगदी तुझ्या आईची जागा नको देऊस मला, मी असं नाही म्हणत, परंतु अगदी मैत्रीण मानलं तरी काही हरकत नाही आणि या मैत्रिणीपाशी तू काहीही बोलू शकतेस हा, अगदी काही. असं म्हणत मानिनीताईंनी नंदिनीला तिच्या लग्नाच्याच वेळी विश्वास दिलेला असतो, मैत्रीसाठी हात पुढे केलेला असतो. आणि त्यावेळी सुद्धा नंदिनी अगदी विश्वासानेच मानिनीताईंच्या खांद्यावर डोकं ठेवत खूप रडलेली असते. मानिनीताईंनी त्यावेळी तिला सावरलेलं असतं. या सगळ्यात नेहमीच त्यांनी आपल्या दोन्ही सुनांना पाठीशी घातलेलं असतं. नेहमीच नंदिनी मानिनीताईंची अगदी मनापासून काळजी घेत असते. नंदिनी मानिनीताईंना म्हणालेली असते, आई मी तुमच्यासाठी सब्जा भिजत टाकला आहे, तुम्हाला त्रास होतोय ना, ते पाणी तुम्ही प्या, तुम्हाला खरंच बरं वाटेल. मानिनीताई अभिमानानेच नंदिनीकडे पाहतात. त्यावेळी नंदिनी विचारते, आई काय झालं. मानिनीताई म्हणतात, एक सांगू, मला जर मुलगी असती तर ती अगदी तुझ्यासारखीच असती. कारण नंदिनी सगळ्यांना तेवढा जीव लावत असते, सगळ्यांचीच तशी काळजी घेत असते आणि तिने या घराला कधीच फरकं मानलेलं नसतं, हे घरातील प्रत्येकाला माहीत असतं. परंतु आज जे काही घडलेलं असतं त्यामुळे संपूर्ण घर कोलमडून गेलेलं असतं. या सगळ्यात काव्याला खूप त्रास होत असतो. मानिनीताईंना ते सर्व जुने क्षण आठवत असतात. प्रत्येक वेळी त्यांनी नंदिनीचं कौतुक केलेलं असतं, परंतु ज्यावेळी नंदिनी खोटं बोललेली असते त्यावेळी मात्र मानिनीताई नंदिनीला म्हणालेले असतात, नंदिनी हे तू चांगलं केलं नाहीयेस, माझा विश्वास होता की तू कधीही खोटं बोलणार नाहीस, एक वेळ माझ्या तोंडून खोटं निघेल, परंतु तू मात्र कधीच खोटं बोलत नाहीस नंदिनी. नेहमीच मानिनीताईंनी नंदिनीला घरची तुळस म्हणून संबोधलेलं असतं. त्या नेहमीच म्हणायच्या की नंदिनी म्हणजे माझ्या घरची तुळस आहे. मानिनीताई नंदिनीला म्हणालेले असतात, एक वेळ माझी मुलं खोटं बोलतील, मी खोटं बोलेन, मात्र तू कधीच खोटं बोलणार नाहीस, हा माझा विश्वास आहे. आणि वसुआत्या आता या सगळ्याला खतपाणी घालत असतात. वसुआत्या मानिनीताईंना म्हणतात, मानिनी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सुनांना कधीही मुलगी मानू नये, हीच गोष्ट खरी आहे. सहज तुम्हा सगळ्यांना गुंडाळलं ना तिने, पण आज मी तुम्हा सगळ्यांसमोर सत्य आणलं म्हणून कळालं तरी विचार, मानिनी तुझ्या या सुनेला जा विचार. असं म्हणत वसुआत्या आता नंदिनीचा हात पकडत तिला मानिनीताईंच्या समोर ठेवत म्हणतात, विचार ना मानिनी, आता का गप्प आहेस, विचार तुझ्या सुनेला जाब.
तेव्हा मात्र मानिनीताई एक एक पाऊल पुढे टाकत पुढे येतात आणि आता हे पाहून वसू आत्या मात्र खुश होतात. मानिनीताईंना ते प्रत्येक क्षण आठवत असतात. नंदिनीने आतापर्यंत घेतलेली काळजी आणि नंदिनीवर टाकलेला विश्वास या सगळ्याच गोष्टी आणि त्यांनी एकमेकांना दिलेली कायमची साथ आणि दोघांमध्ये असणारं ते बॉन्डिंग हे सगळेच क्षण त्यांना आठवतात. नेहमीच मानिनीताईंनी नंदिनीची काळजी घेतलेली असते आणि नंदिनीने मानिनीताईंची. हे सर्व क्षण दोन्ही सुना म्हणजे त्यांना लेकी समान असतात आणि आता नंदिनीचं हे सत्य समोर येताच मानिनीताई एका एका पावलावर ते सर्व क्षण आठवत असतात. घरातील प्रत्येकजण उठून उभं असतं, प्रत्येकजण घाबरलेलं असतं, पण त्यावेळी मात्र वसू आत्या आणि रम्या खूप खुश असतात. रम्या आणि वसू आत्या इतक्या खुश असतात की त्या मनात आपला आनंद व्यक्त करत असतात. मानिनीताई रागानेच नंदिनीकडे पाहतात, वसू आत्यांकडे पाहतात. वसू आत्यांना वाटत असतं की कुठल्याही क्षणी आता नंदिनीचं थोबाड लाल होणार, मानिनीताई नंदिनीच्या सणसणीत कानाखाली मारणार. परंतु गंमत तर खरी इथेच येते, कारण मानिनीताई नंदिनीच्या कानाखाली मारत नाहीत, तर ते सणसणीत कानाखाली वसू आत्यांच्या मारलेलं असतं. वसू आत्यांचा गाल चांगलाच लाल केलेला असतो. आता वसू आत्या रागानेच मानिनीताईंकडे पाहतात. घरातील सर्वच जण थक्क होतात, कारण मानिनीताईंनी नंदिनीला नाही तर वसू आत्यांनाच मारलेलं असतं. कारण त्यांना चांगलंच माहीत असतं की हे सगळं काही वसू आत्यांनीच घडवून आणलं आहे, हे सगळं काही त्यांनी मुद्दामून केलं आहे, हे सगळं माहीत असतं आणि त्याची शिक्षा म्हणून मानिनीताईंनी त्यांचं थोबाड चांगलंच लाल केलेलं असतं. वसू आत्या रागानेच मानिनीताईंकडे पाहतात, परंतु मानिनीताईंना सुद्धा वसू आत्यांचा तितकाच राग आलेला असतो. नंदिनी आणि जीवाला काहीच कळत नसतं की आईने नक्की वसू आत्यांना का मारलं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आपल्या आईला मार खावा लागला म्हणून. मात्र आता रम्या खूप चिडलेली असते. रम्या म्हणू लागते, नंदिनी खोटं बोलली आहे, तिने सगळ्यांचा विश्वासघात केलाय, मग मार माझ्या आईला का? नंदिनीने तुझा विश्वासघात केला आहे, नंदिनी प्रेग्नेंट नाहीये ही गोष्ट खरी आहे ना? तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात की हो, नंदिनी प्रेग्नेंट नाहीये ही गोष्ट मला अगोदरच माहीत आहे. आता हे ऐकून वसू आत्या आणि रम्याला धक्काच बसतो. वसू आत्या म्हणतात काय? तर आता मानिनीताईंना हे सत्य कधी कळालं असेल आणि त्यांनी सुद्धा ही गोष्ट का लपवून ठेवली हे तर आपल्याला येणाऱ्या भागात पाहायलाच मिळणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.